नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अकोला महापालिकेतील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत वाद चांगलाच पेटला आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेचे महापालिका गटनेते सागर भारुका यांना बुधवारी झालेल्या राडा प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। भाजपाचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून भारुका यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। 3 दिवसांपूर्वी अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप शिंदे सेना आमने-सामने आले होते। विकास कामाच्या दर्जावरून झालेल्या वादात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदे सेनेचे गटनेते सागर भारुका यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती। दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते। या घटनेमुळे सभागृहात मोठा गोंधळ घडला होता। बैठकीत सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश दिले होते। या निलंबनानंतर दोन्ही पक्षांमधील तणाव अधिक वाढला होता। निलंबनाच्या रागातून बुधवारी सागर भारुका यांनी पुन्हा महापालिकेत धुसफूस घातला। ते विजय अग्रवाल यांना मारहाण करण्यासाठी धावले। यावेळी शिंदे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक मंगेश काळे यांच्यासह त्यांनी गोंधळ घातला। भारुका यांनी अग्रवाल यांना शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सागर भारुका यांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आज गुरुवारी सागर भारुका यांना अटक केली आहे। सागर भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शिवसेनेकडून राजेश साळवे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। या प्रकरणामुळे अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील समन्वयावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। महायुतीतल्या दोन्ही पक्षांमधील हमारी तुमारीच्या घटनेमुळे स्थानिक स्तरावर राजकीय वातावरण तापले आहे। शिंदेंना या कारवाईमुळे आक्रमक झाली असून पक्षाकडून जोरदार विरोध दाखवण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।